शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे वर्षाला ₹6,000 मिळत असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जमा होण्यापूर्वी तुम्हाला ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे आणि तुम्ही जर ई-के-वाय-सी नाही केली, तर पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा जो पण लाभ आहे, तो बंद होऊ शकतो. ई-के-वाय-सी करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे 30 जून. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही स्वतः मोबाईलमधून पण ई-के-वाय-सी करू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये Google प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्यानंतर पी-एम किसान असं सर्च करायचं आहे. पी-एम किसानचा जो ऑफिशियल ॲप आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला आधार फेस आर-डी हा पण ॲप इन्स्टॉल करायचा आहे. पी-एम किसान हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर हा ॲप ओपन करायचा. यामध्ये तुमचे आधार डिटेल्स टाकून फेस स्कॅन करून तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या प्रकारे ई-के-वाय-सी करायची नसेल, जमत नसेल, तर तुम्ही जवळच्या सी-एस-सी जे केंद्र आहे, आपले सरकार केंद्र आहे, तिथे जाऊ शकता आणि तुमच्या आधार देऊन, कार्ड देऊन, बायोमेट्रिक फिंगर देऊन तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता. ई-के-वाय-सी करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 30 जून असणार आहे आणि आता जो 23वा हप्ता आहे, तो लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. शेतकरी बांधवांनो, वर्षातून एक वेळेस तुम्हाला ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. आता 2026 मध्ये तुमची शेवटची तारीख असणार आहे ते 30 जून असणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. कारण जर तुम्ही शेवटच्या तारखेची जर वाट पाहत असाल, तर त्यावेळेस सर्व्हर अपडेटमुळे किंवा सर्व्हर इश्यूमुळे तुमची के-वाय-सी होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे, की जोपर्यंत जे ॲप आहेत आणि जी वेबसाईट आहे ते सुरळीत चालत आहे, तोपर्यंत तुम्ही तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे तुमचे जे पण जवळचे शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल, तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.